बजेट मध्ये नाहीये ना. डबल पॉवरने चकित झालात मॅडम. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, दूध सी सफेदी. आता कोणी कमेंट सेक्शन मध्ये म्हणणार नाही की आम्ही यांना ओळखलं नाही. ओळखा न ओळखा, एखाद्याला चांगलं बोललं तरी प्रॉब्लेम, एखाद्याला वाईट बोललं तरी प्रॉब्लेम. मागच्या व्हिडिओमध्ये लोकांना मजा नाही आली, आता तुम्हाला मजा द्यायला मी गौतमी पाटील आहे की तुम्हाला मी मजा द्यायची. क्या बहन आजकल जीजू किधर रहता है? पहले तो दिल में रहता था, अभी औकात में रहता है. हो कड़क. 1 मिलियन लोकांनी ह्यांना इंस्टाग्रामला फॉलो केलंय. छपरी तरी कसं बोलू ह्यांना मी. नाही ऑकवर्ड वाटत असेल ना आपल्या जुने व्हिडिओ बघितल्यावर आपण ही असली काय घाण करून ठेवली. क्रिंज ती बरं ह्याच्यापेक्षा. गर्लफ्रेंड अशी नको जी म्हणेल सॉरी यार घरचे ऐकत नाही, आता आपलं काही होऊ शकत नाही. गर्लफ्रेंड तर अशी पाहिजे जी म्हणेल ओय ऐक, तुला मिळवण्यासाठी थोडीशी रिस्क आहे, तुला मिळवण्यासाठी थोडीशी रिस्क आहे, पण काळजी करू नको, तूच फिक्स आहेस. गर्लफ्रेंड कशी पण असेल, 2 रट्ट पडलं की खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. गद्दारी कर बे. मुझे तेरे साथ नहीं रहना, मैंने दूसरी जेब बना ली है. अच्छा सुन, तूने मेरा दिल तोड़ा, भगवान तुझे पाप देगा. तूने मेरा दिल तोड़ा, भगवान तुझे पाप देगा. इतने दिन मेरे दिल में रहा, भाड़ा कौन तेरा बाप देगा. मला वाटतं टिकटॉक गेल्यावर सगळ्यात खुश ह्या झाल्या असत्याला, कारण हे एवढी जी घाण करून ठेवली ही डिलीट करायची पण गरज लागली नाही, मनानच गेली. पण काय करायचं, आली माघारी. मैत्रीण अशी कधीच नको जी म्हणेल अरे बास की बास, किती बघतो पोरी, बास ना. मैत्रीण तर अशी पाहिजे जी म्हणेल भावा कसली भारी दिसायली बघ, करू का मॅच फिक्स, देऊ का सेटिंगला. तिला मैत्रीण कशाला म्हणायचंय, दलाल म्हणा. सेटिंग लावा, मॅच फिक्स करा, बॅट बॉल खेळा. अभ्यास करायच्या वयात हे असलं चाळ केलं की झुडिओच्या ट्रायल रूम मध्ये जाऊन फोटोशूट करायला लागते. दीदी ज्यांची पण मैत्रीण बनते त्यांना सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न विचारते, लावू का सेटिंग, लावू का सेटिंग, देऊ का सेटिंगला. आता असं नका समजू की दीदी फक्त क्रिंज व्हिडिओ बनवायची म्हणून तिला 1 मिलियन लोकांनी फॉलो केले. दीदीच्यात भयानक टॅलेंट आहे, बघा तुम्हीच. जर एखादा मुलगा तुम्हाला मिळवण्यासाठी, तुमचं प्रेम मिळवण्यासाठी आणि तुमचा पण होकार मिळवण्यासाठी जर सारखं तुम्हाला प्रपोज करत असेल, म्हणजे सारखं तुम्हाला ट्राय करत असेल, तर याचा अर्थ असं नाही की त्याच्याकडे कोणतंही काम नाही. याचा अर्थ असा आहे की तुमच्यापेक्षा जास्त त्याला कोणतंही काम महत्वाचं नाहीये. सो असं नका गैरसमज करून घेऊ की तो खूप थर्ड क्लास आहे किंवा त्याला काही काम नाहीये. याचा अर्थ असा की तो तुमच्यावर ट्रू लव्ह करतो आणि तो तुम्हाला मिळवण्यासाठी काही करू शकतो. याचा अर्थ असा नाही, ह्याचा अर्थ असा आहे. कशाचा अर्थ कसा आहे, कशाला अर्थ लावायचे. लय ताप दिला तर पोलीस स्टेशनला जावा, कंप्लेंट करा. वर फटकं पडल्यावर बरोबर अक्कल येते. तुमच्यापेक्षा जास्त त्याला कोणतंही काम महत्वाचं नाही. त्याचा बाप अंबानी आहे ना, त्याच्या घरच्यांनी त्याला लपडी करायला सोडलाय. ट्रू लव्ह काय असतं हे दीदी आपल्याला शिकवते. टिकटॉकर कसं म्हणायचं तुम्हाला, रिलेशनशिप ऍडवायझर म्हणलं तर चालेल का. जुळवा जुळवी सेंटर टाका एक, मानसी मेरी साथी. चिपका अपडेट आ रहा है भाई 2.0. ओय ऐक, पोरी तुझ्यावर मरतात ना, बिंदास मरू दे. पोरी तुझ्यावर मरतात ना, बिंदास मरू दे. मी काय तुझ्यावर मरत नाही, काय सांगू. पुरी पोरांवर प्रेम करतात का, नाही. पुरी पोरांना लाईक करतात का, नाही. पुरी पोरांवर मरतात. आणि ही दीदी जर तिच्या बॉयफ्रेंडवर मरली तर त्या बॉयफ्रेंड बरोबर आयुष्यभर कोण राहणार. जर मी तुझ्यावर मेले तर तुझ्यासोबत आयुष्य कोण काही. हा असला फालतूपणा बघून बॉयफ्रेंड स्वतःच मरून जाईल. 2 तास निघायचं नाही तर तुमच्या बरोबर कुणाला आयुष्य कसं काढायचं. पोरींच्या मागं एकदाच लागायचं, पोरींच्या मागं एकदाच लागायचं. तू पोरींची दोस्त आहे का दुश्मन आहे पहिल्यांदा क्लिअर कर. मागाशी म्हणली की सारखं सारखं मागं लागलं की ट्रू लव्ह असतं, आणि आता म्हणती एकदाच मागं लागायचं. होय म्हणली तर विषय क्लोज, नाही म्हणली तर त्याच्या आईला तिच्याच जीवावर दुसरीला पटवायचं. तीनच भाव नाही दिल्यावर दुसरी कशी पटवायची. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. आधी मुलांनी मुलीला प्रपोज केलं की मुली डायरेक्ट नाही म्हणायच्या आणि विषय संपवायच्या, पण आता मुलांनी मुलीला प्रपोज केलं की मुलींचं उत्तर असतं लव्ह यू टू बट ॲज अ फ्रेंड. आधी मुलींना तुमच्यासारखे थोर विचारवंत भेटले नव्हते ना, त्यामुळे मुली नाही म्हणायच्या. आता त्यांना कळलंय दुनिया किती पुढे गेली. लहान वयात जर मोठं व्हायचं असेल तर फ्रेंड्स विथ बेनिफिट कंसात बेस्ट फ्रेंड असणं गरजेचं आहे. हे लोक मराठी हिंदी भाषा सोडून इंग्लिश भाषेचा जास्त वापर करतात. त्यांना सांगायचंय तुम्ही इंग्लिश भाषा कितीही वापरा, तुम्ही इंग्लिश भाषा कितीही वापरा. एकच वाक्य 2 वेळा सूर लावून रिपीट केलं की काहीतरी क्रिएटिव्ह केल्यासारखं वाटत असेल ना. ते टिकटॉक कमेंट लग्नाचे उकाणे जास्त वाटायला लागले. What the fuck? Why you crying? Please don't cry. What happened? Just tell me. Is she okay? इंग्लिश हा, इंग्लिश मुंबई महाराष्ट्रातच येते, अमेरिकेत नाही. खुळी बळी झाल्यास का, काय डोसक्यावर पडल्यास का, खुळ्या लवड्या आणि काय बघायला लागल्यास, आणि काय एवढ्या कुठल्या रडतात वे बा. कोल्हापूरचीच नव्हता, जरा शाण्यासारखं वाघ मर्दीने तुला दिवाळीला कपडे घेऊन देतो. कोल्हापुरात व्याकरणाची इज्जत कोण करतच नाही हे मला पण माहितीये, पण आता पुरी पण पोरांच्या स्लँग वापरायला लागल्या. मर्दीने मर्दीने ओके, वाघ मर्दीने तुला.
तुमच्या आयुष्यात मी तुम्हाला एवढंच मोटिवेशन देऊ शकतोय. तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यात काय अर्थ राहिला नाही, जिंदगी झंड झाली, तुमचे दिवस कधी बदलणार, बघा ह्यांचं हे होऊ शकते, तर आयुष्यात काय पण होऊ शकते. विश्वास ठेवा स्वतःवर, बदलतील दिवस तुमचे पण. आणि कोणाच्या व्हिडिओ खाली जाऊन घाण कमेंट करत जाऊ नका. एखाद्याला कमेंट सेक्शन बंद करायला लागल एवढं पण वाईट नाही आपण. त्यांच्या टिकटॉकच्या व्हिडिओ कोणीतरी काढून इंस्टाग्रामला अकाउंट बनवले, तिकडे व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यावर ह्या कमेंट पण करतात, म्हणून मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवली. आता कुणाचं उन्हा धुणं उकरून काढायला एवढी पण मेहनत करायची आपल्याला सवय नाही. एवढीच जर मेहनत करत असतो तर कुठेतरी. दिस व्हिडिओ इज जस्ट फॉर एंटरटेनमेंट पर्पज. बघा मित्रांनो, मी 8 महिने गायब होतो, तुम्ही 4 महिन्यात मला वर्षभराचा कोटा भरायला मदत केली. असंच सपोर्ट राहू द्या. सबस्क्राईब करा, लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, अशी बी दिसतीस